हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 12 मार्च 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल तुम्ही बघितलंच असेल, एक छान फॉल किंवा करेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं, स्पेशली बँक्समध्ये. सो आपण हे क्लिअरली डिस्कस केलं होतं प्रिव्हियस इन्साइट्समध्ये. काल जे इन्साइट्स आपण बघितल्या तर त्यामध्ये हे क्लिअरली डिस्कस केलं होतं की बँक्सने जर साथ दिली नाही तर डेफिनेटली एक छान इथनं करेक्शन किंवा रिट्रेसमेंट आपण मार्केटमध्ये बघू शकतो आणि तसंच काहीसं बघायला मिळालं. सो बँक्स जे होत्या त्या कालच्या फॉलला डेफिनेटली कारणीभूत होत्या. आणि यस, जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर एक छान बेरिश कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली आहे डेली टाइम फ्रेमवर. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर काइंड ऑफ इव्हिनिंग स्टार पॅटर्न आपण याला म्हणू शकतो आणि तो एक टॉपला आहे. तर डेफिनेटली याचं महत्त्व जास्त असणार आहे. पण हा, जसं मी नेहमी सांगतो की आपल्याला कोणतीही गोष्ट या ठिकाणी चार्टवरती जर प्रिंट झाली तर त्याला फॉलोअप अतिशय गरजेचा असतो. मग तुम्ही बुलिश कॅन्डल प्रिंट होऊ द्या, बेरिश कॅन्डल प्रिंट होऊ द्या, त्यानंतर जर फॉलोअप नसेल तर आपल्याला ते काही त्याचं महत्त्व उरत नाही त्यानंतर. सो यस, या कॅन्डल नंतर आपल्याला फॉलोअप हवा आहे. तर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अनालिस करणार आहोत की आजसाठी कसं प्लॅन करू शकतो. बट त्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालंय तर तुम्ही बघू शकता की युएस मार्केट्समध्ये पण जसं आपल्याला आपल्या मार्केटमध्ये काल करेक्शन किंवा फॉल बघायला मिळाला, सेम फॉल आपल्याला फ्रायडेच्या दिवशी या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये बघायला मिळाला होता. आणि तुम्ही बघू शकता की त्यानंतर काइंड ऑफ थोडंसं फॉलोअप नाहीये. सो प्राइस जी आहे ती फ्लॅट ट्रेड करताना आपल्याला बघायला मिळाली आहे युएस मार्केट्समध्ये. डाव जोन्स जर बघितलं तर डाव जोन्स इव्हन थोडंसं या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा क्लोज झालंय. नॅसडॅक सुद्धा या ठिकाणी फ्लॅट ट्रेड करतो. सो युएस मार्केट्समध्ये तरी सध्या हे कुठेतरी जे काही फॉल आला होता तर हे कुठेतरी काइंड ऑफ प्रॉफिट बुकिंग होतं आणि त्यानंतर प्राइस फ्लॅट ट्रेड करते. सो काइंड ऑफ अजून असं निगेटिव्ह सिनारिओ या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये क्रिएट झालेला दिसत नाही. सो युएस मार्केट्स आर ट्रेडिंग फ्लॅट. सो काही असं मेजर सेंटिमेंट युएस मार्केट्सकडून आपल्याला काही पास होत नाहीये. त्यानंतर आपण जर बघितलं डॉलर इंडेक्स जे आहे ते पण या ठिकाणी खाली आहे, जे की मार्केटसाठी हे पॉझिटिव्ह साईन आहे. सो डेफिनेटली युएस मार्केट्स मे बी त्यामुळेच होल्ड केलं असावं, असं कदाचित ही शक्यता असू शकते. त्यानंतर आपण 10 year बॉन्ड जर बघितले तर हे सुद्धा फ्लॅट ट्रेड करताय. हे सुद्धा मार्केटसाठी या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइल मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी फ्लॅट प्राइस ऍक्शन बघायला मिळते. क्रूड ऑइल मध्ये जर तुम्हाला एकदम जास्त स्पाइक बघायला मिळाली असती वरच्या दिशेत तर मे बी थोडंसं आपण करेक्शन परत मार्केटमध्ये बघितलं असतं. अजून एक गोष्ट महत्वाची, गोल्डचे प्राइसेस जे आहेत ते कंटिन्युअसली या ठिकाणी हाईक होत आहेत किंवा गोल्ड या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गोल्डमध्ये कशा प्रकारची एक अपसाइड मुवमेंट सध्या बघायला मिळते. तर लक्षात घ्या की गोल्ड किंवा कॉमोडिटीज आपण ज्याला म्हणतो आणि इक्विटी मार्केट हे दोघी सोबत एकाच वेळी अप्रिशिएट करू शकत नाही. म्हणजे दोघे एका सोबतच या ठिकाणी वरच्या दिशेत जाऊ शकत नाही. हे रिव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. तर काहीतरी एक गोष्ट होऊ शकते, एकतर कॉमोडिटी खाली येईल म्हणजे गोल्डचे प्राइसेस मे बी आता खाली येऊ शकतात किंवा इक्विटी मार्केटला करेक्ट करावं लागेल. सो या दोन गोष्टींची शक्यता पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं. त्यानंतर जर इंडिया विक्स आपण बघितलं तर 13 या लेवलच्या आसपास आहे किंवा 14, जे की ठीक आहे. व्होलॅटिलिटी फार नाही आहे. सो स्टेबल व्होलॅटिलिटी आहे. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी आज कुठे ट्रेड करते हे जर बघितलं तर ते ट्रेड करते 22,452, जे आपल्याला एक 30-40 पॉईंट्स या ठिकाणी गॅप अप सजेस्ट करते किंवा फ्लॅट मे बी आपण आज ओपन होऊ शकतो. त्यानंतर काल जे आहे मोदीजींनी एक अनाउन्समेंट केली, सीए जो आहे तो इम्प्लिमेंट केलाय. तर याचाही कशा प्रकारे आज मार्केटवरती इम्पॅक्ट होऊ शकतो तर ते बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. तर थोडंसं मार्केटवरती याचं इम्पॅक्ट होणं एवढं जास्त शक्यता नाहीये. बट चलो फॅक्टर इन पण होऊ शकतो. सो चलो देखते की क्या हो सकता है. छोटे टाइम फ्रेमवर बघूया तर 15 मिनिट्सवर जर आपण आलो आणि सर्व लेवल्स या ठिकाणी ऑलरेडी ड्रॉन आहेत तर आपण क्लिअरली डिस्कस केलं होतं की हा एक रेजिस्टन्स आणि प्राइसने एक्झॅक्टली तिथेच रेजिस्टन्स घेतला, तुम्ही बघू शकता. आणि स्लो अँड स्टडीली तर काल जो काही फॉल आपण प्राइसमध्ये बघितलाय तो एकदम शार्प फॉल नव्हता. तर प्राइस डेफिनेटली स्लो अँड स्टडीली या ठिकाणी लोअर हाय लोअर लो बनमध्ये या ठिकाणी डाऊन साइड फॉल करत होती. सो हे अशा प्रकारची एक प्राइस ऍक्शन बघितली आणि सेलर जे आहेत ते स्लो अँड स्टडीली या ठिकाणी मार्केटवरती प्रभावी होत होते. पण आज आपण जर बघितलं तर प्राइस छान लोअर लेवलला या ठिकाणी क्लोज झाले. जवळजवळ 22,315 320 या लेवलच्या आसपास क्लोज होताना आपण प्राइसला बघितलंय. तर आज जर प्राइस या ठिकाणी छोट्या गॅप अप सोबत जर ओपन होईल तर आपण थोडंसं अजून छोट्या टाइम फ्रेमवर जाऊया 5 मिनिट्सवर. तर प्राइस जर अजून छोट्या गॅप अप सोबत जर या ठिकाणी ओपन झाली तर प्राइस मे बी ओपन होऊ शकते 22,344 वगैरे ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी. जर प्राइस इथे कुठे ओपन झाली तर तुम्ही सरळ एक फॉल बघू शकता ओपन होताच प्राइस मध्ये मे बी
तर प्राइस या ठिकाणी ओपन होताच या ठिकाणी थोडंसं खाली रिट्रेस करू शकते आणि प्राइसला सपोर्ट कुठे असू शकतो, तर तुम्ही बघा जर इथे तुम्हाला एंटर करता आलं लगेच पहिल्या कॅन्डलला आणि त्याला फार तिथे रिस्क पण खूप जास्त असेल आणि दुसरी गोष्ट त्याला एक्झिक्युशन स्किल फार या ठिकाणी छान असाव्यात, तर अशा ठिकाणी जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर आणि इथे जर तुम्ही एंटर केलं तर तुमचं टार्गेट छोटंसं असणार आहे 30-40 पॉईंटचं, तर 22,300 हे पहिलं टार्गेट असेल आणि 22,280 हे तुमचं दुसरं टार्गेट असेल. तर यानंतर कोणी सेल करू नका. या ठिकाणी थोडंसं पॉसिबिलिटी ही आहे की प्राइस खाली जाऊन या ठिकाणी ह्या लेवल्सला थोडंसं सपोर्ट घेऊ शकते, कारण ही जी एक लेवल आहे तर एक छान सपोर्ट सध्या मार्केटसाठी मे बी हा दिसून येतोय पुढे. तर यस, प्राइस जे आहे ते 22,300 ते 22,280 किंवा 270 या 30 पॉईंट्स मध्ये कुठे या ठिकाणी सपोर्ट घेताना जर तुम्हाला दिसली आणि यानंतर तुम्हाला असं काइंड ऑफ एक हायर लो असं फॉर्मेशन किंवा डबल बॉटम सारखं फॉर्मेशन जर तुम्हाला या ठिकाणी या लेवलच्या आसपास दिसलं तर मे बी प्राइस जे आहे तुम्हाला 22,400 या लेवल पर्यंत सुद्धा येताना दिसू शकते. सो एक अपसाइड मुवमेंट जे आहे, सो हे जे की पुट बायर्स जे आहेत त्यांचा स्टॉप लॉस मे बी हिट करून किंवा पुट बायर्सला ट्रॅप करून मे बी प्राइस थोडंसं अपसाइड मुवमेंट तुम्हाला अपसाइड या ठिकाणी प्राइस मध्ये दिसू शकतं, ज्याला आपण एक बाउन्स म्हणू शकतो आणि मग त्या बाउन्स नंतर मे बी आपल्याला एक परत या ठिकाणी शॉर्ट करण्याचा चान्स मिळू शकतो या लेवलच्या आसपास आणि इथनं प्राइस परत रिट्रेस करू शकते. आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण डेटा बघितला आणि एफ आय आणि डीआयचं कालचा डेटा बघितला तर एफ आय आणि डीआयनी दोघांनी चांगल्या प्रमाणात काल बाईंग केलंय. सो एफ आय आणि डीआय जर मार्केटवरती बुलिश किंवा त्यांनी या रिट्रेसमेंटचा उपयोग बाय करण्यासाठी केलाय तर मे बी ही सुद्धा शक्यता असू शकते की प्राइस जे आहे तर परत ऑल टाइम हायच्या दिशेत जाण्याची शक्यता असू शकते. सो सगळ्या कंडिशन्स या ठिकाणी आता पॉसिबल आहेत. आपण कोणत्या एक पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये विचार करणार नाहीये, तर जिकडे प्राइस ज्या दिशेत जाईल तर आपल्याला बस प्राइसला फॉलो करायचं आहे प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत आणि प्रॉपर स्टॉप लॉस सोबत. सो लक्षात घ्या की हा एक सपोर्ट आहे, या सपोर्टला आल्यावर आपल्याला फक्त बाय करायला तयार राहायचं. जर सपोर्ट बनत असेल तर हा सपोर्ट तुटला तर डेफिनेटली आपण सेल करणार आहोत, पण प्राइसने जर कधी इथे सपोर्ट घेतला, डबल बॉटम किंवा हायर लो बनवला तर नक्कीच आपण एक छान लॉंग ट्रेड या ठिकाणी बनवू शकतो. तर हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट इथे व्ही शेप रिकव्हरी सुद्धा तुम्हाला दिसू शकते, म्हणजे प्राइस आली आणि सरळ शार्पली या ठिकाणी वर निघून गेली, ही सुद्धा कंडिशन तुम्हाला या ठिकाणी तयार होताना दिसू शकते. सो तुम्हाला या लेवलच्या खाली सेल करायचंय, इथे कोणी शॉर्ट होल्ड करू नका. ओके, आणि जर तुम्हाला बाय करायचं तर डबल बॉटम किंवा शार्प बुलिश कॅन्डल, पॉवरफुल मोठी बिग कॅन्डल जर तुम्हाला दिसत असेल चांगल्या व्हॉल्यूम सोबत तरच या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं आहे. परत शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला परत 22,420 ते 22,440 या लेवल पर्यंत तुम्हाला परत प्राइसला सेल करण्याचा एक चान्स या ठिकाणी मिळू शकतो. सो अशा प्रकारे आज आपण निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये 47,000 47,100 आणि 47,000 हे जे की झोन आहे 100 पॉईंटचा, हा एक या ठिकाणी बँक निफ्टीसाठी आज सपोर्ट बनू शकतो आणि त्यातलं त्यात बँक्स जास्तच या ठिकाणी आज परत ब्लीड केलं बँक्स, म्हणजे आज परत जास्तच बँक्समध्ये जर तुम्हाला फॉल बघायला मिळाला तर मे बी बँक निफ्टी जे आहे थोडंसं लॅग करू शकते किंवा सर्वात जास्त वीक इंडेक्स आजचं बँक निफ्टी असू शकतं. सो यस, इथे जर प्राइस खाली येते 47,000ला आणि इथे कुठे तुम्हाला प्राइस सपोर्ट घेताना दिसेल तर मे बी 47,500 पर्यंत परत तुम्हाला प्राइस या ठिकाणी वर येताना एक बाउन्स तुम्हाला इथपर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतो. सो मला एकच सांगायचं सर्वांना, जरी तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर एक बाउन्सचा वेट करा आणि जर प्राइस जर कुठे सपोर्ट घेत असेल डबल बॉटम काइंड ऑफ स्ट्रक्चर किंवा हायर लो स्ट्रक्चर या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म होताना दिसत असेल प्राइस सोबत छोट्या टाइम फ्रेमवर, तरी सुद्धा तुम्हाला एक छान लॉंग ट्रेड ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळू शकते. आज आहे फिन निफ्टीची एक्सपायरी. फिन निफ्टीमध्ये जर बघितलं तर सेम प्राइस ऍक्शन या ठिकाणी फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. सो फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर बघितलं तर 20,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी प्राइस साठी सध्या आहे. सो प्राइस जर कधी 20,800 या लेवलला तुम्हाला सपोर्ट घेताना जर दिसत असेल किंवा या लेवलच्या आसपास येईल तर नक्की प्राइस जे आहे तुम्हाला परत 20,880 किंवा 20,900 पर्यंत बाउन्स करताना दिसेल. सो हा एक सुद्धा एक छान लॉंग ट्रेड फिन निफ्टीमध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर परत तुम्ही एक शॉर्ट ऑपॉर्च्युनिटी फिन निफ्टीमध्ये शोधू शकता. फिन निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असाल तर नक्कीच या ठिकाणी प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा. ओव्हर एक्सपोज करू नका. क्वांटिटी जी आहे ती तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसारच या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. तर आज स्पेशली बँक्स वरती विशेष लक्ष राहू द्या. ते काय करतात, त्यात आयटी सेक्टरने थोडंसं या ठिकाणी थोडंसं सपोर्ट केलं किंवा तिथे जर काही गेन्स दिसले तर नक्की निफ्टी छान परफॉर्म करण्याची शक्यता या ठिकाणी आज दिसते. सो सर्वांनी एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा, प्लॅन करा तुमचा ट्रेड आणि त्या प्लॅन नुसारच या ठिकाणी ट्रेड करा. रॅन्डमली काहीही ट्रेड्स घेऊ नका.
भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.